नमस्कार मंडळी. जसा उन्हाळा चालू होतो ना तसं कैरीचे विविध प्रकारचे पदार्थ केले जातात. नेहमी आपण लिंबू आणि आवळ्याचं क्रश लोणचं करतोच, परंतु कधी कैरी आणि मिरचीचं क्रश लोणचं खाल्लं आहे का? एका स्पेशल मसाल्यात महिनाभर टिकणारे आज आपण कैरी आणि मिरचीचे झटपट आणि चमचमीत असं लोणचं करणार आहोत. तर चला वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूयात. सर्वात प्रथम लोणच्यासाठी एक स्पेशल मसाला तयार करूयात. त्यासाठी पोह्याच्या चमच्याने 1.5 चमचा धणे, 1 चमचा जिरे, 1 चमचा राई, 1 चमचा बडीशेप आणि अर्धा चमचा मी मेथी दाणे घेतलेले आहेत. सर्व जिन्नस पॅनमध्ये घालून झाल्यानंतर गॅस चालू करून फक्त 1 ते 1.5 मिनटं आपण हे हलकेसे जिन्नस परतून घेऊयात. खूप जास्त ह्या सर्व जिन्नसांना डाग लागेपर्यंत भाजू नका, नाहीतर लोणचं कडवट असं होऊ शकतं. फक्त हलकंसं मध्यम आचेवरती गरमच करून घ्यावं. भाजलेले सर्व जिन्नस पूर्णपणे थंड झाल्यानंतर मिक्सरला बारीक असे वाटून घेऊयात. एक तोतापुरी कैरी स्वच्छ पाण्याने सुरुवातीला आपण धुवून घेऊयात, जेणेकरून कैरीला काही चीक किंवा घाण असेल ना ती देखील पूर्णपणे निघून जाईल. तोतापुरी कैरी नसेल तर तुम्ही या ठिकाणी तुमच्याकडे जी कैरी उपलब्ध आहे ना ती कैरी लोणचं करण्यासाठी वापरू शकता. कैरी स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्यानंतर कोरड्या नॅपकिनने पूर्णपणे ती कोरडी करून घेऊयात. कैरी थोडीशी तर ओलसर राहिली तरी देखील लोणचं अजिबात जास्त दिवस टिकणार नाही, लगेच ते खराब होईल. सुरुवातीला जो मी मसाला केलेला आहे ना तो 1 कैरी आणि साधारणपणे 15 ते 20 मिरच्यासाठीच केलेला आहे. परंतु तुम्ही कैरी आणि मिरची किती प्रमाणात घेणार ना त्यानुसार मसाला तुम्ही कमी जास्त करू शकता. अशा प्रकारे आपण बारीक अशा कैरी कट करून घेऊयात. कैरीपासून झटपट होणाऱ्या भरपूर साऱ्या रेसिपी मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत, त्या देखील जरूर पहा. आणि चॅनलवरती नवीनच असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. अशा प्रकारे संपूर्ण कैरीचे छोटे तुकडे करून घेतल्यानंतर थोडे थोडे आपण कैरीचे तुकडे चॉपरमध्ये घालून छान कैरीचा क्रश करून घेऊयात. अशा प्रकारचा चॉपर तुमच्याकडे नसेल तर मिक्सरच्या जारमध्ये कैरीचे तुकडे घालून मिक्सर चालू बंद करून ओबडधोबड मिक्सरला वाटून घेतले तरीही चालेल. तर ह्या ठिकाणी पहा, अशा प्रकारे मी कैरीचा क्रश करून घेतलेला आहे. चला तर हा क्रश आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात. नेहमी आपण कैरीच्या फोडी करूनच त्यापासून लोणचं तयार करतो, पण एकदा मी दाखवल्याप्रमाणे हे क्रश लोणचं केलं की तुम्ही परत परत कराल. अगदी झटपट आणि घरातील मोजक्या साहित्यात तयार होतं. आता त्याच चॉपरमध्ये साधारणपणे 10 ते 15 हिरव्या मिरच्या टाकून घेऊयात. त्यानंतर 15 ते 20 लसूण पाकळ्या. आता लोणचं तुम्हाला कितपत तिखट हवं ना त्यानुसार तुम्ही हिरवी मिरची घालू शकता. आता मिरची देखील आपण छान चॉपरमध्ये क्रश करून घेऊयात. सध्या टेम्परेचर खूप असल्यामुळे बाहेर 10 ते 15 दिवस हे लोणचे टिकले जाते आणि तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवणार असाल ना तर आरामात 2 ते 3 महिने छान टिकले जाते, अजिबात खराब होत नाही. अशा प्रकारे मिरच्या आणि लसूण देखील मी छान क्रश करून घेतलेला आहे, तो देखील आपण क्रश केलेल्या कैरीमध्ये घालून घेऊयात. दोन्ही जिन्नस व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आता त्यामध्ये आपण इतर सुके मसाले टाकून घेणार आहोत. सुरुवातीला मी जे खडे मसाले घेतलेत ना ते मी बारीक असे थंड झाल्यानंतर वाटून घेतलेले आहेत. चला तर आता सर्वात प्रथम आपण कैरीच्या क्रशमध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घेऊयात. त्यानंतर पाव चमचा हळद. हळद लोणच्यामध्ये जास्त पडली तरी देखील लोणचं कडवट असं होऊ शकतं, म्हणूनच प्रमाणातच हळद घालावी. आता आपण लोणच्यामध्ये मिरचीचा क्रश देखील घातलेला आहे, तरी देखील मी त्यामध्ये अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घातलेली आहे. काश्मीरी लाल मिरची पावडर जास्त तिखट देखील नसते, परंतु लोणच्याला कलर खूप सुंदर असा येतो. सुरुवातीला आपण जो भाजून घेतलेला मसाला होता ना त्याची पावडर घालून व्यवस्थित सर्व जिन्नस मिक्स करून घेऊयात. काश्मीरी लाल मिरची पावडर तुम्ही पूर्णपणे स्किप केली तरीही चालेल. आता सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. लोणच्यामध्ये तेल हे प्रिझर्वेटिव्हचं काम करतं, म्हणून मी छोट्या पळीने 3 चमचे कडकडीत तेल असं गरम करून घेणार आहे. त्यानंतर अर्धा चमचा त्यामध्ये हिंग घालून छान तेलामध्ये हिंग गरम झाल्यानंतर लगेच आपण तयार केलेल्या क्रशमध्ये हे कडकडीत तेल घालून घेऊयात. त्यामुळे लोणचं देखील छान टिकलं जातं आणि लगेच मुरलं देखील जाईल.
आता आपण जे कैरीचं क्रश लोणचं करत आहोत ना, त्यामध्ये थंड करून तेल न घालता लगेच कडकडीत गरम झाल्यानंतर क्रशमध्ये घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. बघूनच तोंडाला पाणी सुटलं ना, तर व्यवस्थित मिक्स करून अशा प्रकारे आपलं झटपट असे कैरी मिरचीचं लोणचं तयार झालेलं आहे. लोणच्यामध्ये जे तेल घातलेलं आहे ना, ते पूर्णपणे थंड झाल्यानंतर कोणत्याही कोरड्या काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवलं तर आरामात बाहेर 10 ते 15 दिवस आणि फ्रीजमध्ये 2 ते 3 महिने हे लोणचं टिकलं जातं. चपाती, भाकरी आणि तोंडी लावण्यासाठी परफेक्ट अशी लोणच्याची रेसिपी आहे. त्यामुळे तुम्ही देखील हे कैरी मिरचीचं क्रश लोणचं करून पहा आणि कसं झालं ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका. नेहमीप्रमाणे तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा. जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. जाता जाता चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि बेलची घंटी वाजवायला अजिबात विसरू नका. उन्हाळ्यात स्पेशल भरपूर साऱ्या रेसिपी मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत. त्या देखील जरूर पहा. तोपर्यंत बाय बाय.